वैष्णवी हगवणे प्रकरण, छळ, संशय आणि मृत्यू, कोण आहे दोषी? पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुणीचा मृत्यू सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनला आहे. वयाच्या 24व्या वर्षीच तिने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळल्याने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. तिच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार ती गेल्या अनेक महिन्यांपासून सासरच्या त्रासाला कंटाळलेली होती. वैष्णवीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार वैष्णवीच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप करताना सांगितले की या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे की संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची आणि दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा करत आहे. वैष्णवीवर तिची सासू, सासरे, पती, नणंद आणि दीर यांनी मिळून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. तिच्याकडून लग्नानंतर सतत दागिने, कार आणि जमीन यांची मागणी केली जात होती. या मागण्या पूर्ण न केल्याने तिला सतत अपमानित केलं जात होतं. मृत्यूनंतरच्या तपासात तिच्या शरीरावर जखमांचे चिन्ह आढळले असून ही आत्महत्या की घातपात याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी काही संशयितांना अटक केली असून काही जण फरार आहेत. या प्रकरणात एक वेगळीच बाजू समोर आली आहे. वैष्णवीच्या नणंद मयुरीने देखील हाच आरोप करत सासरच्या लोकांनी तिचाही छळ केल्याचे सांगितले आहे. एक व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये मयुरी घरातून पळत असल्याचे दिसते. सध्या पोलीस तपास सुरू असून आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी अनेक महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याची गंभीर दखल घेत कारवाईचे आश्वासन दिले आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर फक्त न्याय मिळवणेच नव्हे तर अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे.